मी सगळ्यांना सांगतो की आता सुरुवात करायची आहे, आपल्या सामन्याला सुरुवात करायची आहे. हॅलो, त्याचप्रमाणे कौशिक मनोज पाटील यांचं पण स्वागत करायचं आहे. चालू करायची मॅच. हॅलो चेक, धन्यवाद. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. उज्ज्वल संघ आयोजित मताणी चषक 2026 आज पहिला दिवस या स्पर्धेचा आपण पाहतोय आणि पहिल्या दिवसामधून पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय जगन्नाथ स्मृती आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळते नरेश स्मृती. एकाच गावातील दोन संघ सध्याच्या घडीला एक महायुद्ध लढत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूचा खेळ झालाय, पुढचा बॉल घेऊन अजून एक चांगला कटर त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज नैतिकला आपण पाहतोय आणि पहिल्या दोन्ही चेंडूंमध्ये ती नैतिकता दिसलाय गोलंदाज नैतिकच्या माध्यमातून. आणि दुसऱ्या बाजूला फलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत सूरज संघर्ष करत आहेत पहिल्या दोन चेंडूंमध्ये. आज पहिला दिवस या स्पर्धेचा आणि पहिल्या दिवसाला सुरुवात झाली. उद्घाटन सोहळा नुकताच पार पडलाय. शॉट स्क्वेअर लेगला बॉल त्या ठिकाणी निघून जातोय फील्ड करेपर्यंत. एक धाव पूर्ण केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि 2 धावा त्या ठिकाणी परिपूर्ण केल्या जात आहेत. आणि या दुहेरीने या ठिकाणी श्री गणेश हजार आहे. 2 चेंडू नंतर ही धाव येताना पाहायला मिळाली. तिसऱ्या चेंडूवरती डबल आलाय फलंदाज सूरजच्या बॅटमधून, कारण पहिल्या 2 चेंडूंमध्ये विथ बॅट रन्स आल्या नव्हत्या. कारण ज्या पद्धतीनं बॉल फिरवतोय मैदानामध्ये नैतिक एक युवा टॅलेंट आहे आणि या वर्षामध्ये एडवन क्रिकेट जर आपण पाहिलं तर यंग टॅलेंट जे आहेत ते प्रभावित करताना दिसत आहेत. हा सुद्धा कडक बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. ज्या पद्धतीनं फिरवण्याची जी कला आपल्याला पाहायला मिळते त्या कलेचं सादरीकरण आतापर्यंत सकारात्मक दृष्टीने पाहायला मिळालं गोलंदाज नैतिकच्या माध्यमातून. 4 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झालाय, अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पहिल्या षटकामध्ये डॉमिनेट करत असताना गोलंदाज नैतिक आपल्याला दिसतोय. 5वा बॉल या ओव्हरमध्ये. अजून एक चांगला बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. जी फिरकी आपल्याला पाहायला मिळते मैदानामध्ये, ॲक्शन रिप्ले पाहायला जरूर आवडेल, कारण ज्या पद्धतीनं बॉल फिरवण्याची जी कला आणि अचूक टप्पा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. कुठल्या स्पॉटवर त्या ठिकाणी भरपूर चेंडू आतापर्यंत हाताळले गेलेत. शेवटचा बॉल 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. हा सुद्धा बॉल बॅटची गडा आणि विकेट किपरचा सहारा. पहिल्या षटकामध्ये शेवटच्या बॉलवरती विकेट मिळवत असताना गोलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय नैतिक. अधिराज्य आणि प्रतिबिंब उमटवलाय. कमांड डीजे. म्हटलं की संगीताच्या दुनियामधील एक अद्भुत रसायन, एक मोस्ट पॉप्युलर डीजेमॅन आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये 2 धावा येताना पाहायला मिळाला आणि 2 धावींवरती एक विकेट गमावला गेला. नैतिक ज्या पद्धतीनं नवीन कोऱ्या चेंडूने बॉल फिरवत होता आणि त्याचबरोबर अचूक टप्पा त्या ठिकाणी पाहायला मिळाला. प्रत्येक बॉल गुडलेन स्पॉटवरती त्याने ठेवला होता आणि फक्त 2 धावा खर्च केल्या आणि शेवटच्या बॉलवरती विकेट त्याने मिळवला. मताणी चषक 2026 आपण पाहतोय. या मैदानावरील या ऐतिहासिक मैदानावरील एक छान स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. परंतु या स्पर्धेमागे खऱ्या अर्थानं मागील 1 ते 1.5 महिन्यापासून जी मेहनत आयोजकांनी घेतलंय मैदान उभारण्याकरिता, त्याचबरोबर हा शामियाना उभारण्याकरिता, आज खऱ्या अर्थानं त्यांचे सुद्धा डोळे पाणावले असतील, कारण जी मेहनत त्यांनी घेतलंय त्या मेहनतीला एक यशाचा प्रवास मिळतोय. बॅटची कडा त्या ठिकाणी मोठी कडा घेतली होती. बॉल दरम्यानमध्ये जातोय. एक धाव परिपूर्ण केले गेले. सिंगल येते आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती 3. पुन्हा एकदा या ठिकाणी कटर बॉलरला या ठिकाणी आणलं गेले. लेफ्ट आर्म मीडियम पेसर बॉलिंग ट्रॅकवरती त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. अभयला पण पाहू शकतात गोलंदाजी मार्कवरती. दुसऱ्या बाजूला पवन नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झाला. हा सुद्धा एक
टेक्निकली बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय, टेक्निक चांगली वापरतो. फुल शॉट मिड विकेटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित होते आणि सॉफ्ट डिसमिसल. शॉट मिड विकेटला एक चांगला झेल टिपला जातोय आणि फलंदाजी करणाऱ्या संघाला दुसरा धक्का पवनच्या रूपामध्ये. बिग विकेट, बिग लॉस, गॉन. आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झाला आणि 2 चेंडूंमध्ये ज्या पद्धतीनं मागच्या ओव्हरमध्ये जी पुनरावृत्ती घडताना पाहायला मिळाली, या ओव्हरमध्ये सुद्धा अभय चांगली कामगिरी करतोय आणि आपल्या संघासाठी दुसरं यश त्याने प्राप्त करून दिले गेले. नवीन बॅटर सनी मैदानामध्ये दाखल झाले 4थ्या क्रमांकावरती. हा सुद्धा एक तंत्रशुद्ध फटक्यांचा राजा आहे, परंतु आज खऱ्या अर्थानं त्याला खेळावं लागणार आहे, कारण जे टॉप ऑर्डर होतं ते पूर्णपणे डिस्ट्रॉईड झालं. ऑफ्टूनच्या बाहेर बॉल, नंतर चेंडूचा इशारा पंच महेंद्र बोईरसर त्या ठिकाणी दर्शवतायत आणि या एक्स्ट्राने धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या फलकावरती 4. आतापर्यंत चेंडू फेकून झाले 2 आणि लेफ्टी बॉलर समोर, लेफ्टी बॅटर समोर आलाय. आता हे जरूर बॅटल इंटरेस्टिंग असणार आहे आणि पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि बॉल सरळ निघून जाईल लॉंग लेग सीमारेषा पलीकडे. या स्पर्धेचा पहिला षटकार सनीच्या बॅटमधून 6 धावा. कृष्णाला कशा पद्धतीनं बॅटिंग करावी हे चांगलंच माहिती आहे सनीला, कारण अनुभव नाहीये परंतु टॅलेंट त्याच्याकडे भरपूर आहे आणि या सिच्युएशन मधून अनेक वेळा या संघाने त्याला पुढे आणलंय. पुढचा बॉल या ओव्हर मधील बाहेर बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. आदरणीय सन्माननीय रफिक शेख साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपलं स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. या स्पर्धेसाठी भरपूर मेहनत त्यांनी या ठिकाणी घेतली गेली आणि ते सुद्धा या स्पर्धेचे आर्थिक सहाय्यक आहेत. त्यांचं या ठिकाणी स्वागत आहे. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 11 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. हा सुद्धा बॉल आपण पाहू शकताय इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न झाला होता. एक्स्ट्रा कव्हरला बॅटचा फॉलो थ्रू पाहत असता टार्गेट केलं होतं. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची हाताळणी या ठिकाणी झाल्या. चेंडूंचा जर विचार केला तर आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये 4 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. षटकार आल्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न गोलंदाज मैदानामध्ये अभय करतोय. आता येणारे 2 बॉल ते महत्वपूर्ण ठरणार आहेत. थोडंसं प्रेशर त्याच्या चेहऱ्यावरती दिसते, कारण लेफ्टी बॅटर समोर आल्यानंतर थोडंसं तो दबाव जाणवत असताना आदरणीय सन्माननीय मनोज राऊत सरांचं आगमन या ठिकाणी झालंय. त्यांचं स्वागत आहे. मी त्यांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती येण्याची कृपा करावी. मनोज राऊत सर, आपलं स्वागत आहे क्रीडा नगरीमध्ये. आपणास विनंती असेल आपण मुख्य मंचावरती येऊन या स्पर्धेचा या ठिकाणी मनमुराद आनंद घ्यावा. शेवटचं आणि अंतिम बॉल या ओव्हरमध्ये आपण पाहतोय. एक षटकार आल्यानंतर फलंदाज सनीला मागच्या 2 बॉलवरती शांत ठेवलंय. हा सुद्धा या ठिकाणी हाफ ट्रॅकर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हर नंतर धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 6च्या सरासरीने बरोबर 12च्या घरामध्ये 12 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. 12 धावसंख्येवरती 2 धक्के आतापर्यंत लागल्यात. फ्रंटलाईन बॅटर जे होते त्यांनी नाराज केले, परंतु अजूनही आपण पाहू शकतायत मैदानाच्या आतमध्ये मिराज आहे, ओडिओ व्यासपीठावर जे आपले मान्यवर उपस्थित आहेत रफिक शेख, मी कृष्णभाऊंना विनंती करतो, कृष्णभाऊंना विनंती करतो की त्यांना पुष्प देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे.
आदरणीय सन्माननीय रफिक शेख सरांचा सन्मान आपण मुख्य मंचावरती करतोय आणि तदनंतर मनोज राऊत सरांना विनंती करतोय आपण पुढे या. रफिक शेख सर आपल्याला पाहायला मिळते मुख्य मंचावरती आणि नुकताच त्यांचा सन्मान या ठिकाणी पार पडला गेलाय आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी लाभला गेलं. त्यांचं हृदयाच्या अंतकरणापासून धन्यवाद. आणि त्यानंतर मनोज राऊत सरांचा सन्मान आपण मुख्य मंचावरती करतोय. त्यांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेसाठी 1,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य देखील लाभलं गेलं. त्यांचं सुद्धा हृदयाच्या अंतकरणापासून धन्यवाद. जावळ सामन्याच्या दिशेने पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत गोलंदाज नैतिकचं या ठिकाणी केलं गेलं. विराटच्या बॅटमधून हा भव्य 6 आपण पाहिलाय. ते सुद्धा या ठिकाणी आक्रमण करण्याचा प्रयत्न लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जरूर आहेत. चांगला शॉट होता, हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न झाला होता परंतु थ्रो त्या ठिकाणी भरपूर वाईट पाहायला मिळाला. त्याचमुळे या बॉलवरती 2 धावा घेणं या ठिकाणी शक्य झालं आणि या दुहेरीने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचले 20 या आकड्यावरती. 20 रन्स स्कोर कार्डवरती लागले गेलेत. आता थोडंसं मजबूत स्थितीमध्ये संघ जाणवतोय. पुढचा बॉल या ओव्हरमधील धीम्या गतीचा बॉल परंतु इथे जरूर आपण पाहू शकता फटका चांगला आहे. हुक शॉट आणि सरळ बॉल निघून जाईल. लॉंग लेग सीमारेषा पलीकडे 1 बाउन्स ओव्हर दी रोप चौकार. या चौकाराने गौरवजी पाटील साहेबांचं या ठिकाणी स्वागत होताना पाहायला मिळते. मी त्यांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती येण्याची कृपा करावी. आदरणीय गौरवजी पाटील साहेब आपणास विनंती आहे आपण मुख्य मंचावरती या. इथे फुल टॉस दिलाय एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर जरूर आहे परंतु त्याच्या डोक्यावरून बॉल सरळ निघून जाताना पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हर वरून बॉलला सरळ पाठवलाय. स्टँड अँड डिलिव्हर षटकार. कडक बॅटिंग मैदानामध्ये सुरू आहे. नैतिक पहिल्या षटकामध्ये जरूर त्याचा बोलबाल आपण पाहिला होता परंतु या ओव्हरमध्ये त्याच्यावरती हल्ले चढवले गेलेत. बँग ऑन दी टार्गेट कोणाला केलंय तर या संघामधील एक यशस्वी गोलंदाज नैतिक वरती हल्ला चढवला गेलाय. धावसंख्या फलकावरती 30 आपल्याला पाहायला मिळते. 30 मध्ये अजून काही धावा ऍड होऊ शकतात. डीप स्क्वेअर लेगला इथे जरूर आपण पाहू शकतायत बॅटचा फॉलो थ्रू आपल्याला पाहायला मिळाला. एकच धाव मिळेल आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती 31-31 स्कोरवरती आपण पाहतोय. शेवटचा बॉल या ओव्हरमधील आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये नैतिकच्या माध्यमातून इकॉनॉमी चांगली या ठिकाणी आपण पाहिली होती परंतु सेकंड ओव्हरमध्ये एक षटकार सनीच्या बॅटमधून आल्यानंतर इन्स्पायर मिराज सुद्धा झाला आणि या ओव्हरमध्ये मिराजच्या बॅटमधून आपण चौकार षटकारांची आतषबाजी पाहिले कारण या ओव्हरमध्ये 2 षटकार आणि 1 चौकार आणि पहिला षटकार जो आपण पाहिला तिथे क्रिकेटचं एक सौंदर्य दिसलं. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड इथून एक आत्मविश्वास बिल्डअप झाला आणि तो प्रवास आतापर्यंत थांबलेला नाहीये. इथे सुद्धा फुल टॉस टाकलाय डीप मिड विकेटला पाठवून देण्याचा प्रयत्न जरूर चांगले होते आणि यस तिथे दर्शवलं गेलंय. षटकार येताना पाहायला मिळतोय. या बॉलवरती सुद्धा सनीचा या ठिकाणी आपण पाहू शकतायत आक्रमण पाहायला मिळाला. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हर नंतर धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 37. 2 ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 12 होत्या. तिथून जी झेप आकाशाच्या दिशेने घेतली गेली जबरदस्त बॅटिंग या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. खेळ संपला आणि 3 ओव्हर नंतर धावसंख्या फलकावरती 37 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. पहिला सामना मैदानामध्ये आपण पाहतोय एका बाजूला नरेश स्मृती एडवन आणि दुसऱ्या बाजूला जगन्नाथ स्मृती एडवन. पहिलाच बॉल वेग प्रचंड होता
मोठा स्ट्रोक खेळण्याचा जरूर प्रयत्न दाखवला होता. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड ऑफर जरूर केली गेली होती, परंतु तिथे बॅटची कडा घेतल्यानंतर शॉर्ट लेगमध्ये बॉल निघून जातोय आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती 38 धावा फलकावरती आपण पाहतोय. नेक्स्ट मॅच दोन टीममध्ये, एका बाजूला माकुन सर आणि त्यांना 2 हात करेल केलवा स्टार जुगाडे. या दोन टीम मध्ये मॅच नंबर 2 आपण पाहणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन, आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचे. इनिंग्स ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. पहिल्या चेंडूचा खेळ झाला, पहिल्या बॉलवरती सिंगल आले. चांगला वुलनेनचा बॉल त्या ठिकाणी पाहायला मला ऑफ ड्राईव्ह त्या ठिकाणी दाखवलाय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण पाहतोय. सिंगलने धावसंख्या फलकावरती 39. मागच्या 2 बॉलवरती गोलंदाजी चांगली राहिली गोलंदाज युगची, कारण या सिच्युएशनला युगला आणलं गरजेचं होतं, कारण त्याच्यामध्ये वेग भरपूर आहे. मागच्या 3 ओव्हरमध्ये आपण पाहिलं होतं कटरवरती हल्ले झाले होते आणि या ओव्हरमध्ये पहिल्या 2 बॉलवरती पेस चांगला दाखवलाय. इथे सुद्धा फुल टॉस दिला आणि फुल टॉसला फुल टोल वसूल करत असताना लॉंग ऑफला आउट ऑफ द पार्क षटकार 6 धावा. पहिले 2 बॉल परफेक्ट टप्प्यावरती अडकून टाकले होते. इथे परफेक्शन कुठेतरी नव्हतं. फुल टॉस टाकला आणि फुल टॉस वरती हल्ला चढवला गेला. 3 चेंडूचा खेळ झाला. चौथा बॉल चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. रायझिंग डिलिव्हरीचा प्रयत्न या ठिकाणी जरूर झाला होता. पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. पहिल्या 2 षटकांमध्ये गोलंदाजांचं अधिराज्य आपण पाहिलं होतं, परंतु कुठेतरी मागच्या ओव्हरमध्ये नैतिकवरती ज्या पद्धतीनं आक्रमण केल्या गेला, 2 षटकार एकंदरीत 3 षटकार आपण पाहिले होते आणि 1 चौकार. इथे लेगस्टम्पला टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला होता. पंच दर्शवत आहेत त्या ठिकाणी इट्स अ वाईट बॉल. MNK पॅनल चे पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. सध्याच्या घडीला या परिसरामध्ये मोस्ट पॉप्युलर अंपायर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक्स्ट्रा कव्हरला त्या ठिकाणी बॅकफुट पंच पाहायला मिळतोय आणि सरळ बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. अर्धशतक पूर्ण होताना पाहायला मिळते. माकुन सर संघाचे कॅप्टन आणि केलवा स्टार जोगाले संघाचे कॅप्टन, प्लीज आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचे. इथे सुद्धा चांगला स्ट्रोक खेळताना आपण पाहिलं होतं. लॉंग मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. 2 धावांचा कॉल आहे आणि 2 धावा परिपूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 4 ओव्हर नंतर टीमची टोटल फलकावरती 52 च्या घरामध्ये आपण पाहतोय. मागच्या 2 षटकांमध्ये फलंदाजांचं अधिराज्य आपण पाहिले. डॉमिनेट पूर्णपणे केले गेले, कारण लेफ्ट राईट हँड कॉम्बिनेशन आल्यानंतर कुठेतरी त्याचा फायदा मिळाला. आता शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एक मोठी जबाबदारी त्याच्यावरती असणार आहे, कारण मागच्या 2 ओव्हरमध्ये रन्स या ठिकाणी भरपूर आल्या आणि मजबूत स्थितीमध्ये आहेत. फ्रॉम फूट ला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. जगन्नाथ स्मृती एडवन संघ टॉस सरल्यानंतर बॅटिंग करावी लागली आणि बॅटिंग करत असताना आतापर्यंत जो खेळ त्यांनी दाखवलाय, टॉप ऑर्डरने जरूर नाराज केलं, परंतु मिडल ऑर्डरवरती जबाबदारी आल्यानंतर सनी आणि त्याचबरोबर मिराज या दोन्ही फलंदाजांनी या ठिकाणी प्रभावित केलं. इम्प्रेस पूर्णपणे या ठिकाणी केल्या गेल्या. मृदुल पाटील यांना सुद्धा आपण पाहतोय सामन्याचा आनंद घेत असताना. इथे जरूर आपण पाहू शकता स्लॉक सुद्धा दाखवला डीप मिड विकेटला. सरळ चेंडू निघून जाईल. मृदुल यांच्या स्वागताकरिता षटकार. स्लॉट मध्ये बॉल दिला होता आणि क्रॉस बॅटचा वापर केला. क्रॉस बॅटने या ठिकाणी डीप मिड विकेटला या ठिकाणी डिपॉझिट केला गेला. पुढचा बॉल. या बॉलवरती देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, डिस्टन्स मिळालेला नाहीये. डाऊन द बॉल फिल्डर पकडला जाईल आणि संपलाय फलंदाज सनीचा खेळ. परंतु आता जी बॅटिंग मैदानामध्ये आपण एन्जॉय केली ना सनी आणि मिराजच्या माध्यमातून, जबरदस्त खेळ त्यांचा आपल्याला पाहायला मिळाला. कमांड डीजे.
बॉल मध्ये 19 धावांची कडक खेळी आपल्याला पाहायला मिळाली. मोठा इम्पॅक्ट त्या ठिकाणी पाहायला मिळाला फलंदाज सनीचा, कारण तो मैदानामध्ये आल्यानंतर पहिल्याच बॉलवरती षटकार आला आणि तिथून बिनाजला देखील आत्मविश्वास मिळाला. नवीन बॅटर जावेद सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्याच बॉलवरती क्रॉस बॅटचा वापर केला होता. पेशाने ते शिक्षक आहेत, परंतु क्रिकेटमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीनं खेळ करत आल्यात. 3 चेंडूंचा खेळ झाला, शेवटचे 3 बॉल. नेक्स्ट मॅच दोन टीम मध्ये माकुन सर आणि दुसऱ्या बाजूला केलवा स्टार जुगाले. दोन्ही टीमचे कॅप्टन सर आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचे. चांगल्या पद्धतीनं लेग कटर्स मैदानामध्ये हाताळले जात आहेत रायटी बॅटर्स समोर. आणि मागच्या दोन्ही बॉलवरती जावेद यांना शांत ठेवलंय. 22 चुरपाने ही सिंगल येताना पाहायला मिळते. सनीची विकेट गेल्यानंतर थोडंसं इफेक्ट कुठेतरी जाणवलाय, कारण सातत्याने प्रत्येक बॉलवरती रन्स येण्याचा जो वेग आपण पाहिला होता, इथे सुद्धा फटका फसलाय. सुद्धा गोलंदाज कॅचिटचा कॉल करतोय आणि या ओव्हर मध्ये दोन्ही सेट बॅटर्स तंबूच्या आसराला पाठवले गेलेत. बॅक टू द डेंट, गॉन. बारा चेंडूंमध्ये 33 धावांची एक जबरदस्त खेळी आपण पहिली मिराजच्या बॅट मधून. काय फटके होते, इनसाइड आउट असेल त्यामध्ये किंवा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, त्याचबरोबर फ्लिक ऑफ द रिस्ट, हे सर्व काही फटके त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. फक्त रिव्हर्स हिट आपण पाहिला नाही. त्याच्या व्यतिरिक्त प्रत्येक झोन मध्ये धावा येताना पाहायला मिळाल्या आपल्याला. धावसंख्या फलकावरती सध्याच्या घडीला 59, 59 धावा फलकावरती आपण पाहतोय. पुढचा बॉल या ओव्हर मधील. इथे सुद्धा हुक शॉट खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चान्स भरपूर मोठा होता या बॉलवरती. धावचीची संधी आणि धावचीत होताना पाहायला मिळतात. फलंदाज शेवटच्या बॉलवरती धावचीच्या रूपामध्ये विकेट आलाय आणि पहिल्या 5 षटकांचा खेळ संपन्न झाल्यानंतर धावसंख्या फलकावरती 59 आपल्याला पाहायला मिळते आणि 60 धावींचं टार्गेट समोर उभं केले गेले. 62 विन असेल. 60 धावींचं लक्ष आपल्याला पाहायला मिळते. 5 ओव्हर्स मध्ये एक मोठी टोटल स्कोर कार्ड वरती उभी केली गेली. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस सडिया, माकुनसर संघाचा कर्णधार आणि त्याचबरोबर केलवा स्टार जोगाडे संघाचा कॅप्टन. सर आपण टॉस सडिया मॅच नंबर 2 आपण पाहणार आहोत आणि दुसऱ्या सामन्याचा टॉस आपण करतोय. रफिक शेख सरांच्या शुभाचे टॉस आपण करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन सर टॉस सडिया. हॅलो, दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की त्यांनी टॉस उडवण्यासाठी, ओलीसुकी करण्यासाठी जरा मैदानात समोर यायचं आहे. तसंच या ज्या स्पर्धा भरवल्या आहेत, उज्ज्वल क्रिकेट मंडळ मताने या ज्या भव्य स्पर्धा भरवल्या आहेत, ह्याच्यासाठी आमच्या सर्व खेळाडू आणि सर्व गावकऱ्यांनी खरोखर खूप मेहनत घेतलेली आहे. म्हणजे मी कोणाचं प्रत्यक्षात नाव घेणार नाही, पण प्रत्येक आमचा गावकरी, प्रत्येक आमचा खेळाडू हा कानाकोपऱ्यामध्ये कोणाकोणाच्या घरी जाऊन, कोणाकोणाच्या ऑफिसला जाऊन, कोणाकोणाच्या दुकानात जाऊन सगळ्यांना निमंत्रण देऊन आले आणि त्याच्यामध्ये खरोखर तुमचे आभार, या सगळ्या आमच्या पोरांचे आभार जेवढे मानायचे, जेवढे आमच्या खेळाडूंचे आभार मानायचे तेवढे कमी आहेत. तुमच्यामुळे ही खरोखर ही स्पर्धा यशस्वीपणे पार पडणार आहे. प्रत्येकांचं इकडे मोलाचा वाटा आहे, सिंहाचा वाटा आहे. प्रत्येकाने एवढे दिवस हे मैदान, एवढे जे आपण जे सुशोभित मैदान बघतो, हे मैदान उभं करण्यासाठी खरोखर खूप अहोरात्र मेहनत घेतलेली आहे आणि त्याच्या मेहनतीला तोड नाही. खरोखर सुंदर असं हे मैदान बनवलेलं आहे आणि एवढ्या मोठ्या स्पर्धा पार पाडायच्या आहेत. त्याच्यात पहिला आजच्या दिवसाचा हा पहिला सामना चालू आहे. दुसऱ्या सामन्यासाठी दोन्ही कर्णधारांना विनंती करतोय की तुम्ही मैदानात येऊन टॉस उडवायचा आहे. धन्यवाद सर. टॉस आपण करतोय. रफिक शेख सर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यांच्या शुभाचे टॉस केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन जरा टॉस दिया. एका बाजूला केलवा स्टार जोगाळे आणि दुसऱ्या बाजूला त्यांना दोनात करत असताना माकुनसर संघ आपण पाहतोय. चला केलवा स्टार जोगाले आणि त्याचबरोबर माकुनसर दोन्ही टीमचे कॅप्टन सर टॉस दिया.
माकुन सर संघाचे कॅप्टन जरा टॉससाठी या. रफिक शेख सर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ असे टॉस केला जाईल. या स्पर्धेचे या ठिकाणी आर्थिक सहाय्यक आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि प्रमुख पाहुणे आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला उज्ज्वल क्रिकेट आणि मथाने हा कॉईन आपण पाहतोय. कॉईन स्पिन केला जाईल. मताने असा कॉल या ठिकाणी केला गेलाय आणि यस मताने आलाय. मी मान्यवरांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचे. दोन्ही संघांना या ठिकाणी शुभेच्छा देऊन या ठिकाणी मान्यवर मुख्य मंचावरती उपस्थित होतील. टॉस किती महत्वाचा होता या मॅच मध्ये? टॉस तर खूप महत्त्वाचा होता. आता बघू पुढे काय करायचं ते. 5 षटकांचा सामना आहे. टॉस जिंकून काय निर्णय घेतलाय? फिल्डिंग फिल्डिंग त्याचबरोबर या नियोजनाबद्दल काय म्हणाल? खूप सुंदर आयोजन नियोजन आहे आणि ग्राउंड पण खूप मस्त आहे, खेळायला मजा येईल. येस, ऑल द बेस्ट. टॉस सरल्यात, आता कुठेतरी बॅटिंग करावी लागणार आहे, तर माइंडमध्ये काय टोटल असणार आहे? टोटल असं काय नाही, जितकं रन होतील त्याच्यामध्ये खेळण्याचा प्रयत्न करू, चांगला खेळू. आधी या संघासोबत कधी खेळल्यात का? T10ला खेळले होते मागच्या वर्षी. समोरच्या संघामध्ये असा कोणता खेळाडू आहे जो थोडासा धोकादायक होऊ शकतो तुमच्या संघासाठी? ऑल द बेस्ट. बोथ टीम्स. टॉस या ठिकाणी जिंकलाय तो म्हणजेच किल्वास्टर जोगाडले संघाने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊयात आपण समोरच्या कक्षामध्ये जिथे आपल्यासोबत जोडले जातील व्हाईस ऑफ पालघर अर्थातच उत्कर्ष पाटील सर. ओट यू. थँक्यू सो मच. हॅलो हॅलो चेक. थँक्यू सो मच. धन्यवाद हार्दिक किणी. व्हॉइस ऑफ सफाळे खऱ्या अर्थानं खूप चांगलं समालोचन मागच्या काही 2 वर्षामध्ये ज्यांनी भरपूर प्रगती केली. आजच्या दिवसाला खऱ्या अर्थानं आपण पाहतायत मी उत्कर्ष पाटील तुमच्या समवेत जोडतोय. आजचा खऱ्या अर्थानं आपण पाहतायत महत्वाचा दिवस. उज्ज्वल संघ मथाने प्रेझेंट. क्रिकेटचा भव्य महासंग्राम आपल्याला बघायला मिळतोय. दुसऱ्या डावाला सुरुवात होते. 2 संघांमधला हा सामना पहिल्याच एडवन गावातून. पहिलाच बॉल बॅटची कट बॉल चाललाय थर्डमॅनला, जिथे आपण पाहू शकाल पहिलाच बॉल डॉट बॉल येतोय. डॉट बॉलने इथून सुरुवात होते या इनिंगची. मैदानाच्या आतमध्ये जावेद सर आहेत, खऱ्या अर्थाने एक चांगले आदर्श शिक्षक म्हणून ज्यांच्याकडे पाहायला मिळतात आणि एक चांगले क्रिकेटवरती त्यांचं एक वेगळं प्रेम असतं. क्रिकेटच्या स्पर्धा कुठेही असू देत पण तिथे ते पोहोचण्याचं काम करत असतात. त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राचे उज्ज्वल भवितव्य, महाराष्ट्राची पिढी घडते आहे आणि तेच जावेद सर आपल्याला बघायला मिळतात. स्कोर कार्डला धावसंख्या आतापर्यंत नाही ओपन झाले कारण पहिलाच बॉल डॉट बॉल आलाय आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज भार्गव. या बॉलला चेंडू बराच काळ हवे. क्षेत्ररक्षक आहेत, शॉट मधले क्षेत्ररक्षक वेगाने पुढे आले परंतु तिथे आपण पाहताय चेंडूला गिरकी घालत. चेंडू शेवटच्या क्षणाला धरती मातेला हा दान झाला आणि बघता बघता धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर आता इथून 2 धावांनी स्कोर कार्डला इथे अकाउंट ओपन होत आहे. धावसंख्या 2 गती मिळेल आणि 2 बॉलचा खेळ संपल्यानंतर 2 धावा. उज्ज्वल संघ मथाने प्रेझेंट. क्रिकेटचा हा एक जबरदस्त सोहळा आपल्याला बघायला मिळतोय. दोन्ही देखील कर्णधारांनी बाईट दिला की अनेक वर्षानंतर आज मथानेचं हे सुंदर असं दैदिप्यमान असं आयोजन नियोजन पाहून बरं वाटलं. आज सकाळच्या सत्रात अनेक मान्यवर आले आणि आज मथाने ग्रामस्थांनी ही स्पर्धा खऱ्या अर्थानं खूप चांगल्या पद्धतीनं इथून पुढे निश्चित स्वरूपात 4 दिवसात आपल्याला बघायला मिळेल. चांगलं आयोजन. स्पर्धेचं आयोजन करणं सोपं असतं, तुम्ही नियोजन कसं करता हे खूप महत्वाचं असतं आणि अगदी नियोजनबद्धित अशी ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. आज प्रथमतः 8 संघांना दिलेली संधी. 8 संघांमधला एक संघ कुठला आपलं नशीब आजमावेल. पुढचा बॉल यावेळेला रिव्हर्स स्विच करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक तिथे देखील शॉट थर्डमॅनचे खेळाडू बॉलला फील्ड करतील. तुर्तास धावसंख्या इथून जर आपण तपासून पाहिली तर 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर धावा जाऊन पोहोचतील फलकावरती, त्या म्हणजेच 3. टार्गेटचा जर विचार केला तर या मॅच मध्ये आपण पाहतात 60 धावा पहिल्याच डावात. जो मनसुबा व्यक्त केला होता की आम्ही 60+ कडे जाण्याचा प्रयत्न राहतील आणि त्या 60 धावा त्यांनी फलकावरती केलेत. आता फलंदाजांनी त्यांचं काम केलंय. गोलंदाजांना इथून जबाबदारीनं गोलंदाजी स्वीकारणं गरजेची भूमिका आहे. पाहूया आता गोलंदाजी कशी होते. 3 बॉलचा खेळ तर जरूर झाला. 3 धावा तिथे आपल्याला पाहायला मिळाल्यात आणि स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 3.
पुढचा बॉल गोलंदाज तयार, पुन्हा एकदा भार्गव स्ट्रायकिंग एंडला फलंदाज पराग. या वेळेला परागच्या बॅट मधनं खूप चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू मिड विकेटला क्लिअर करत असताना आलाय षटकार, 6 धावा. डीजे कॅन्डी ज्यांचा उल्लेख मगाशी देखील हार्दिक किणी यांनी केला की साऊंड सिस्टम मध्ये ज्यांचा कोणी हात पकडू शकत नाही, ज्या पद्धतीनं तुम्हाला सकाळच्या सत्रात भक्तिमय वातावरणात ती गीतं ऐकवतील. याही वेळेला कॅच सुटलाय आणि आता 60 धावेंचा पाठलाग करण्याकरिता फलंदाज पराग सांगतोय की हो आम्ही तयार आहोत, यासाठी आम्ही इथे दाखल झालोय आणि आमच्याच गावाच्या संघाच्या विपक्षात आमचा हा सामना पहिलाच इथे लढत असताना लढणार आमच्या संघासाठी. आणि इथे खऱ्या अर्थानं चांगला मॅच. नरेश स्मृतीने टॉस तर जरूर जिंकला, फिल्डिंग घेतली. फिल्डिंग घेतल्यानंतर 60 रन त्यांच्या समोर आल्या आणि त्याला उत्तर देत असताना पहिल्याच धावात पहिल्या षटकात धावांची उधळण होताना बघायला मिळते. स्कोर कार्डला धावसंख्या आता 15. बॉलचा खेळ झालाय तो म्हणजेच 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर धावा जाऊन पोहोचतात त्या म्हणजेच 15 धावा. या षटकातील अगदी शेवटचा बॉल, 2 बॉलमध्ये 2 षटकार ठोकण्याची किमया राखले परागनं. परेश आहेत आणि ते परेश आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल, याही वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतील आणि या वेळेला आपण पाहताय 2 षटकारानंतर आलेला चौकार म्हणजेच पहिलं षटक, पॉवर प्लेचं षटक, पॉवर हिटिंग राहिली आणि ते संपूर्ण षटक धनानून सोडलं परेशनं. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर स्कोर कार्डला रनसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 19 धावा. घेऊया एक छोटासा डीजे वाला ब्रेक आणि ऐकूया डीजे कॅन्डी यांना. थँक्यू सो मच डीजे कॅन्डी. मागी गणेश उत्सव चालू आहे आणि खऱ्या अर्थानं भक्तिमय वातावरण. तुषार कुर्ले यांचं देखील कौतुक करावं लागेल. काही कमालीचं असं कॅमेरा वर्क राहिले त्यांचं. अगदी तो जणू काही चेंडू तुमच्या मोबाईलच्या स्क्रीन मधनं बाहेर येईल की काय, ही देखील गुणवत्ता, ही कला आहे. आणि तुषार यांना देखील हॅट्स ऑफ. खूप चांगलं कॅमेरा वर्क त्यांच्या माध्यमातून. 6 सीटरची टीम आहे. स्वतः गौरव सर आहेत एक चांगले लाईव्ह डिजिटल ऑपरेटर. या वेळेला आपण पाहतात पुन्हा एकदा फटका तर खूप चांगला खेळ आहे. लॉंग लेग मधनं चेंडू क्लिअर होणार आणि आता या इनिंग मधला हा तिसरा षटकार, 6. एडवन मधून निघालेली गाडी आता समृद्धी महामार्गावरती धावते म्हणायला हरकत नाही, कारण धावांचा वेग प्रचंड पुढे चाललाय. याही वेळेला आपण पाहतायत षटकारानंतर आता चौकार देखील आलाय. पहिल्या षटकात 19 होते, तदनंतर 25 झाले. 25 नंतर आता सरळ 29 वरती जाऊन पोहोचली धावसंख्या वेगानं. 60 धावेंचा पाठलाग करत असताना आम्ही देखील आमच्या संघासाठी एक चांगले फलंदाज आणि सलामीची जोडी म्हणून आमच्याकडे देखील ती गुणवत्ता आहे ज्या अनुषंगाने दाखल झालेत आणि खूप चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून बघायला मिळतं. टेनिस बॉल क्रिकेट संपूर्ण या सफाळे विभागामध्ये सध्या चर्चेत असतं, कारण पालघरमध्ये सर्वाधिक जास्त स्पर्धा कुठे होतात तर सफाळे त्याचं माहेरघर आहे. आणि त्या सफाळ्यामध्ये आज मथानेमध्ये आपण आहोत. अतिशय सुंदर नयनरम्य असं दृश्य. डावीकडे समुद्र किनारा, त्यानंतर बाजूला क्रिकेटचा खेळ आणि एक चांगलं क्रिकेट, पोषक असं वातावरण आणि तदनंतर सुंदर अशी ही मैदानाची आउटफील्ड. मथानेकरांनी खऱ्या अर्थानं खूप चांगल्या पद्धतीने आयोजन केलंय आणि या आयोजनामध्ये पैसा वसूल मॅच, पहिल्याच मॅच मध्ये धावांचा डोंगर इथे आपल्याला पाहायला मिळतोय उभा केला आणि त्याला प्रतिस्पर्धी म्हणून उत्तर देत असताना दुसऱ्या डावात देखील धावांची उधळण खूप चांगल्या पद्धतीने बघायला मिळते. स्कोर कार्डला धावसंख्या 30. आता इथून येणारे चेंडू जर तपासून पाहिले या षटकातले 3 बाकी आहेत आणि धावसंख्या आतापर्यंत 9 बॉलमध्ये 30 रन उभे केलेत. येणारे 21 बॉल मध्ये रन करायचे 30. दुसऱ्या डावाला सुरुवात झाली त्यावेळेला सुरुवातच अगदी स्वप्नगत राहिली आणि त्यानंतर आता पॉवर प्लेच्या खेळामध्ये दोन्ही फलंदाज तुटून पडलेत. पुढचा बॉल, या वेळेला मोठा फटका खेळायचा होता. मनसुबा एकच आहे की पॉवर प्ले मध्ये जास्तीत जास्त धावा कशा खेळता येतील आणि कशा जमवता येतील. जावेद सरांनी आता कमबॅक देखील तेवढाच चांगला केला. डॉट बॉल येतो. या डॉट बॉलने स्कोर कार्डला धावसंख्या स्थिरावली 30 वरती. पुढचा बॉल, या वेळेला चेंडू बराच काळ हवेत. पाहूया, एका हातानं बॉलला कॅरी करण्याचा प्रयत्न केला, थोडेसे लेट झाले आणि तदनंतर हा कॅच देखील ड्रॉप झालाय. परेश यांना पण पाहिलं ज्यांच्या माध्यमातून 2 षटकार 1 चौकार
अशी स्थिती त्यांनी देखील या खेळासाठी या इनिंगसाठी केली. तर एका बाजूला त्यांच्या साथीनं अभय आहे. अभयने देखील 1 षटकार 1 चौकार खेळलेला आहे. सध्या धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 31. 31 धावा या धावफलकावरती. शेवटचा बॉल बाकी असेल या षटकामध्ये. दुसरं षटक 60 धाव्यांचा पाठलाग. आता तुम्हाला इथून गोलंदाजी करणाऱ्या संघाला 1 विकेट खूप महत्वाचा आहे. जर तो विकेट मिळाला तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा मोमेंटम शिफ्ट होऊ शकते. यावेळेला काय घडलंय, पंचांनी बोट उचलला आकाशाकडे की यस विकेट गरजेची होती आणि त्यावेळेला संकट काळात उभा राहिला यष्टीरक्षक ज्यांनी डाव उधळलाय. पवननं खूप चांगलं यष्टीरक्षण केलं. फलंदाज बाद गॉन. ग्रामस्थांनी ही एक भव्य स्पर्धा उज्ज्वल संघ मथानेच्या माध्यमातून आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल आज याच गावातल्या सगळ्या बहिणी आहेत त्या खऱ्या अर्थानं लग्न करून निश्चित स्वरूपात सासरी गेलेल्या आहेत, परंतु ज्यांनी गावासाठी आणि या मथानेसाठी खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य केलेलं आहे. ज्या माहेरवाशिनी आहेत त्यांच्या माध्यमातून आपण पाहतात या स्पर्धेकरिता 52,057 रुपये ज्यांनी खऱ्या अर्थानं खूप चांगली अशी एक आर्थिक देणगी त्यांच्या 2 ओळी आहेत त्याही तेवढ्याच महत्वाच्या आहेत आणि खऱ्या अर्थानं त्याही मी तुमच्यापर्यंत घेऊन येतोय. तर ज्या आमच्या ताई गेलेल्या आहेत त्यांनी मात्र ही खूप चांगली अशी ओळ लिहिलेली आहे. सौभाग्यवती कल्पिता अभिजित राऊत यांची मात्र ही कविता. दिवस आहे आजचा खास, पूर्ण होतोय तुमच्या मनीची आस, गाजवून क्रिकेटचं मैदान अनेक, आयोजिला आहे भव्य क्रिकेट महोत्सव आज, आशीर्वाद रूपी प्रेम रूपी आम्हा बहिणींचा, तुमच्या महान कार्यात वाटा देतोय खारीचा, नेहमी होता आणि कायम राहील अभिमान आम्हा बहिणींना तुम्हा सर्व भावांचा. सौ कल्पिता अभिजित राऊत यांनी मात्र ही खूप चांगली कविता या स्पर्धेकरिता या मथाने क्रिकेट क्लब करिता आणि जे हे आयोजक करते त्यांचे भाऊ आहेत त्यांच्याकरिता त्या सर्व माता भगिनींचं खऱ्या अर्थानं आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय ज्यांनी खऱ्या अर्थानं या स्पर्धेकरिता 52,057 रुपयांचे आर्थिक क्रीडा सहकार्य केलं. त्या सर्व माता भगिनींना रणरागिणींना सलाम आहे आणि त्यांच्यासाठी इथे टाळ्या वाजतायत ज्यांनी खऱ्या अर्थानं आपण पाहतायत. आज जरी आम्ही या गावात नसलो, आम्ही हे आमचं माहेर सोडून गेलेले आहोत, परंतु आम्ही या गावाची या मैदानाची या मातीशी आमची नाळ जोडलेली आहे. ज्या गावात आम्ही जन्म घेतलाय त्या गावाच्या मातीला आम्ही नाही विसरणार आणि आज जो आपल्या भाऊ लोकांनी जो एक चांगला उत्सव इथे मात्र आयोजिला आहे त्याच्यासाठी ज्यांनी खारीचा वाटा म्हणून एक चांगलं असं हे आर्थिक क्रीडा देणगी ज्यांनी दिली त्या सर्व बहिणींचं पुन्हा एकदा खूप खूप आभार, धन्यवाद. षटक क्रमांक जर तपासून पाहिलं तर सध्या चालू आहे ते म्हणजेच तिसऱ्या षटकाच्या सुरुवातीस थोडंसं गोलंदाजांना व्यत्यय आलं आणि धावसंख्या फलकावरती जर आपण तपासून पाहिली तर 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर जाऊन पोहोचते ती म्हणजेच 31. सन्माननीय अनिल पाटील सरांचं मुख्य व्यासपीठावरती आम्ही यथोचित स्वागत सन्मान करू इच्छितो आणि विनंती करीन मी जितेंद्र म्हात्रे सरांना की तुमच्या शुभ हस्ते सन्माननीय श्रीयुत अनिल पाटील सरांचं आपण यथोचित स्वागत सन्मान करावं. आज खऱ्या अर्थानं आपण पाहतायत एडवन विळंगी गटामधून हे सामने आपल्याला पाहायला मिळतात. नेक्स्ट मॅच मध्ये प्रणित म्हात्रे एक दिग्गज क्रिकेटपटू आहेत, लेदर क्रिकेटचा खूप चांगला अनुभव त्यांच्याकडे आणि ते इन ऍक्शन मध्ये असतील. अनिल पाटील सर आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचं मुख्य व्यासपीठावरती आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून उज्ज्वल क्रिकेट संघ मथाने यांच्या माध्यमातून या भव्य क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. सन्माननीय श्रीयुत उमेशजी पाटील साहेब तुम्हाला विनंती करेन की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी आणि आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्मानानं स्थानापन्न होण्याची कृपा करावी, धन्यवाद. जाऊया मॅच कडे. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर आपण पाहतात 31 धावा. गोलंदाज तयार पुन्हा एकदा सनी. पहिलाच बॉल पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय जिथे आपण पाहतात एका बाजूला महेंद्रदादा पाटील आणि एका बाजूला किशोर. ही एक जोडी मैदानाच्या आतमध्ये किशोर सर आहेत, खूप चांगलं
पंचांच्या भूमिकेत मी म्हणेन की महेंद्रदादांनी हे मागील 2 वर्षापूर्वीच या क्षेत्रामध्ये जर उतरला असतात तर आणखीन देखील एक वेगळा क्रेज असता त्यांचा. आता देखील त्यांनी सुरुवात केली आणि ती चांगली सुरुवात आहे म्हणायला हरकत नाही. अनेक वर्ष या क्रिकेटचे त्यांनी उन्हाळे पाहिलेत, हिवाळे पाहिलेत आणि आता स्वतः मैदानाच्या आतमध्ये पंचांच्या भूमिकेत तटस्थ आहेत. विघ्नरता स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर MNK पंच पॅनल आपल्याला पाहायला मिळतात. ऑन साईडला फटका तर खेळलाय चांगला, बॅकवर्ड स्क्वेअर चेंडू निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. आलाय चौकार 4. संपूर्ण सोशल मीडियाला वेळ लावून सोडणारं गाणं. आणि डीजे कॅन्डी जर तुम्ही त्यांचा उल्लेख मी केला तर तुम्ही अनेक स्पर्धा पाहिल्या असतील. अनेक ठिकाणी आम्हाला समालोचनाचा कार्यभाग असतो, परंतु अशी साऊंड सिस्टम कमी ठिकाणी असते, खूप दुर्मिळ, ज्यामध्ये मी सातत्याने उल्लेख करतो. मग आमच्या पालघरमधून आम्ही कुठे बाहेर देखील गेलो तरी देखील डीजे कुंदन यांची आठवण का करावी लागते, तर ती त्यांची क्वालिटी आहे, ते मिळवलेलं त्यांनी प्रेम आहे. आणि ते ज्या वेळेला आमच्या समवेत असतात त्यावेळेला त्यांना सांगावं लागत नाही की आता अशी वेळ आहे तर त्याला कुठलं गाणं वाजलं पाहिजे, तुम्हाला आवाज कसा पाहिजे, कुठल्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी डीजे कॅन्डी आमच्यापर्यंत पोहोचवतात. तत्पूर्वी जाऊया मॅचकडे आणि स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचते 40 धावा. 16 बॉल आहेत आणि 16 बॉलमध्ये रन करायचे 20 या मॅचला जिंकण्याकरिता. एका बाजूला जगन्नाथ स्मृती एडवन यांनी 59 धावा फलकावरती उभ्या केल्या आणि नरेश स्मृती एडवन संघाने सांगितलं की हरकत नाही, त्या उभ्या केल्या असतील तरी देखील आम्ही शेवटपर्यंत लढण्याचा प्रयत्न करू. आणि लढता लढता खऱ्या अर्थानं ज्यांनी खूप चांगली सुरुवात आता सध्या या मॅच मध्ये 16 बॉलमध्ये रन करायचे 20. पुढचा बॉल गोलंदाज तयार. ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर रायझिंग डिलिव्हरी बघायला मिळाली. पडल्यानंतर आपण कॉन्क्रीट विकेटवरती चेंडू वेगानं अनेक वेळा होताना पाहायला मिळालेत. आणि काय घडलंय, पंच दर्शवत आहेत की हा बॉल नो बॉल आहे. फील्ड रिस्ट्रिक्शन देखील तुमच्याकडे असणं गरजेचं असतं. तुम्ही एका बाजूला 6 खेळाडू लावले आणि त्या खेळाडूंची मोजणी केली पंचांनी आणि तदनंतर पंचांनी दर्शवलं की पुढचा बॉल आता फ्री हिटचा देखील येईल. आज खऱ्या अर्थानं या क्रिकेटला भरपूर अलीकडच्या काळात क्रिकेट बदललं. टेनिस बॉल क्रिकेट इथून तुम्ही 20 वर्ष मागे ओलांडून पाहिली तर खूप वेगळं होतं. 8-8 षटकांचे सामने असायचे, MRAचे बॉल वापरले जायचे, तदनंतर सिंगल डबल हा प्रामुख्याचा खेळ असायचा. परंतु आता षटकार आणि चौकार हा प्रामुख्याचा खेळ झालाय. टेनिस बॉल क्रिकेटला हे सुखाचे दिवस आलेत म्हणायला हरकत नाही. पुढचा बॉल प्रीहिटचा बॉल होता, प्रीहिटचा बॉल अंगावरती आदळलाय, म्हणजेच आता डॉट बॉल येतोय. डॉट बॉलनं स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचते ती आतापर्यंत आपण पाहतात जी स्थिर आहे 41 वरती. चेंडूंचा खेळ झालाय या षटकामध्ये आतापर्यंत, तो म्हणजेच 3 बॉलचा खेळ झालाय. गौरव पाटील आहेत 6 सीटर स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर, ज्यांनी खऱ्या अर्थानं एक चांगली संकल्पना या सफाळे विभागातनं सुरुवात केली आणि तदनंतर आज संपूर्ण पालघर जिल्ह्याला हेवा वाटेल ज्या पद्धतीचं त्यांचं 6 सीटर स्पोर्ट्स लाईव्ह आपल्याला पाहायला मिळालं. येणाऱ्या काळात आगामी काळात एक मोठी स्पर्धा SPL सफाळे प्रीमियर लीगला देखील ते कव्हर करतील. गोलंदाज तयार. ऑन साईडला फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहेत, त्यांना हेल्लो टाटा बाय बाय करत चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 धाव्यांकरिता षटकार. हो, थँक्यू सो मच. आज खऱ्या अर्थानं आपण पाहतात उज्ज्वल संघ मथाने, ज्यामध्ये बुजुर्ग खेळाडू आहेत, सिनियर खेळाडू आहेत, क्रिकेट खेळणारे युवा पिढी आहे. तर एका बाजूला याच उज्ज्वल मथानेचं उज्ज्वल भविष्य देखील आहे. म्हणजे जे आमचे ग्राउंड स्टाफ, जे बॉल बॉय आहेत, जिथे जिथे चेंडू जातोय तिथे देखील ते पोहोचतात आणि चेंडू लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये कसा देता येईल याही गोष्टींकडे त्यांचं लक्ष आहे. क्रिकेटवरती असणारा हे एक वेगळं प्रेम आहे. चौकार येतोय, या चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या आता फलकावरती जाऊन पोहोचली ती म्हणजेच 51 धावा. वेगानं स्कोर कार्डला आता इथे खऱ्या अर्थानं वेग मिळाला. शेवटचा बॉल बाकी असेल. 51 धावा या धावफलकावरती आहेत. गोलंदाज तयार होतील. इथे देखील आपण पाहतायत वेगानं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला परंतु डॉट बॉल येतोय. 3 षटकांचा खेळ संपला. आज 23 जानेवारी आणि 23 जानेवारीचा उल्लेख झाला तर खऱ्या अर्थानं 23 जानेवारी 1926 बाळ नावाचा बाप माणूस म्हणून स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आज जन्मदिवस. आणि जिथे आपण पाहू शकाल मराठी माणसासाठी झटणारं नाव,
मराठी माणसाला ताठ मानेनं मुंबईत उभं राहण्यासाठी शिकवून जाणारा एक माणूस म्हणजेच बाळासाहेब ठाकरे, ज्यांनी खऱ्या अर्थानं मी म्हणेन ते कुठल्याही पक्षाकडे मी नाही जाणार, ज्यांनी मराठी माणसासाठी शेवटपर्यंत लढले, मराठी माणसासाठी ज्यांनी खऱ्या अर्थानं अनेक आंदोलनं केली आणि एक 1966ला साधी सुरुवात साऊंडवरनं एक प्रचार चालू केला आणि तदनंतर त्या संस्थेला नाव दिलं शिवसेना आणि शिवसेना नावामागे आज संपूर्ण महाराष्ट्र वेडं झालं आणि ते स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन. आज खऱ्या अर्थानं 100 वर्ष पूर्ण होतात, त्यांची शताब्दी आहे. आज ते जरी आपल्यामध्ये नसले तरी देखील आपण पाहतात ज्यांनी खऱ्या अर्थानं मराठी माणसाला जगायला शिकवलं की मुंबई आपली आणि ती आपलीच असायला हवी, ज्यासाठी मराठी माणसानं अनेक वेळा बाळासाहेब ठाकरे यांचं देखील एक वेगळं नाव राहतं. सन्मान्य तारानाथ वर्तक साहेबांचं देखील इथे आगमन झालंय, त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. 51 धावा धावफलकावरती, 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 9 करायचे आहेत. इथे देखील आपण पाहतायत फटका खेळायचा होता मोठा, आता 12 बॉल 9ची गरज असताना सिंगल डबल याही खेळाला महत्व देणं गरजेचं आहे. इथून मोठ्या फटक्याचा स्वीकार केला आणि हा आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच डॉट बॉल. 11 बॉल मध्ये 9. खूप चांगलं सुसज्ज मैदान. सकाळच्या सत्रात ज्या वेळेला या मैदानाच्या मध्ये आम्हाला यश चौधरी घेऊन आले, जणू काही आपण कुठे बाहेर आलोय की काय असा फील होता, कारण खूप चांगलं असं हे पोषक क्रीडासाठी हे वातावरण आहे. मथानेचं कौतुक करावं लागेल. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता, नाही चालणार. तुम्हाला आता इथून 90 धाव्यांची गरज आहे, सेन्सिबल क्रिकेटची गरज आहे. षटकार चौकार खेळणं प्रत्येक फलंदाजाला जमतं. तुम्ही मॅचच्या कंडिशनला कसं पुढे घेऊन जाता, सिंगल डबल या खेळाला कसं महत्व देता, याही गोष्टी तेवढ्याच महत्वाच्या असतात. त्या सध्या नाही झाल्या. मी म्हणेन स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचते 51. सलगचे 2 बॉल डॉट आलेत आणि या 2 बॉल डॉटनं धावसंख्यामध्ये आता इक्वेशन मध्ये फरक देखील झाला. जिथे बॉल आहेत 10, रन करायच्यात 9. पुढचा बॉल गोलंदाज तयार. ऑन साइडला फटका खेळला अलॉंग दी कार्पेट. क्षेत्ररक्षक डीप मधनं बॉलला फील्ड करतील, मिळते सिंगल आणि या सिंगलच्या सहाय्याने धावांची गती 52 वरती. सन्माननीय विनोद चौधरी सरांना विनंती करीन की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. तुमचं या स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत आहे. परेश यांचा इथे मी उल्लेखनीय कामगिरी. 12 बॉल मध्ये 35 धाव्यांची झंझावती खेळी. परेशच्या बॅट मधनं 35 रन आलेत. मोठा फटका नाही चालणार. आता तुम्हाला गरज नाहीये या फटक्यांची. आता गोलंदाज सांगतात की आम्हाला देखील हेच पाहिजे. प्रत्येक डॉट बॉल आमच्यासाठी ऊर्जा देणारा राहील आणि त्या डॉट बॉलचा शोध आता घेतात. धावसंख्या स्थिर आहे. 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये 8 धावा. आता इथून जर परेशची विकेट मिळाली तर या मॅच मध्ये आणखीन मजा येईल. भगवंताला स्मरण करत असेल आता फिल्डिंग करणारी टीम की आम्हाला परेश सारखा एक मासा गळाला जर लागला तर या मॅच मध्ये आम्ही पुनरागमन शिरकाव करणार आणि त्याच्यासाठी चाललेली भानगड आहे. 8 बॉल मध्ये रन करायचे 8. खोलवर टप्प्याचा बॉल होता, बॉलला जरूर खेळलंय अलॉंग दी कार्पेट. सिंगल झाली. दुसरीचा प्रयत्न आणि बघता क्रिकेटच्या खेळामध्ये एक चुका खूप मॅटर करतात. थोडेसे फंबल झाले. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. पापणी लवते ना लवते दुसऱ्या धावेसाठी पलटले आणि धावसंख्या 2 तिथून आकार घेणारी राहिली. आता 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये रन करायच्यात 6. 54 धावा धावफलकावरती. 7 चेंडू आहेत आणि 6 धाव्यांची गरज आहे. राईट हँड राऊंड डिस्टन्स गोलंदाज तयार. फटका इथे देखील चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या आवाक्यापासून चेंडू भरपूर लांब. 4. आता इथून देखील आपण पाहतात धावांचा वेग आहे तो झपाट्यानं वाढला आणि धावगती जर आपण तपासून पाहिली तर जाऊन पोहोचली ती म्हणजेच 58 वरती. 2 धाव्यांची गरज आहे. मी विनंती करतोय निकेश पाटील यांना की आपण मुख्य व्यासपीठावरती उमेशजी पाटील साहेब आहेत त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करावं. उमेशजी पाटील साहेबांचं इथे आगमन झालंय आणि निकेत पाटील सरांना विनंती करीन की तुमच्या शुभ हस्ते आपण सरांचा मुख्य व्यासपीठावरती यथोचित स्वागत सन्मान करावा. तुषार कुर्ले मात्र एक क्षण कैद करतात. त्यांना नाही सांगावं लागत या गोष्टी. तुषार कुर्ले एक त्यानंतर सन्माननीय तारानाथ वर्तक सर आहेत त्यांचं स्वागत करण्याकरिता मी नितेश पाटील यांना विनंती करतो या तारानाथ वर्तक सर आपण यायचंय मुख्य व्यासपीठावरती. अतिथी देवो भव या खऱ्या अर्थानं रूढी परंपरेनं आम्ही कटिबद्ध आहोत. उज्ज्वल क्रिकेट मंडळ मथाने आणि प्रत्येक पाहुण्यांचं स्वागत हे आमचं आद्य कर्तव्य आहे. या संतांच्या भूमीत महाराष्ट्र भूमीत स्वागत सन्मान आणि हे आमचं आद्य कर्तव्य. मथाने गाव पाहिल्यानंतरच खऱ्या अर्थानं आपण पाहतायत इथे प्रत्येक अतिथीचं स्वागत सन्मान होते. सन्माननीय विनोद चौधरी साहेब देखील आहेत त्यांचं स्वागत करण्याकरिता जितेंद्र म्हात्रे सरांना विनंती करतोय की आपण तुमच्या शुभ हस्ते विनोद सरांचं यथोचित स्वागत सन्मान करावं. यश चौधरी यांचे मात्र वडील आहेत. आज यश चौधरी यांनी आम्हाला हे मथाने गाव दाखवलं.
सकाळी आम्हाला 8 वाजता त्यांनी घर सोडायला सांगितलं आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतायत आज थोडासा पहिला दिवस असला उशीर होतोय आणि त्यांनी खऱ्या अर्थानं एका स्टारला जन्म दिला म्हणायला हरकत नाही. या मथानेमधनं ज्यानं खूप चांगला ऑलराऊंडर अष्टपैलू खेळाडू म्हणून यश चौधरीचा घवघवा का होतोय संपूर्ण सफाळे क्रिकेटमध्ये ते त्याने स्वतःला सिद्ध केलेलं आहे. यश आणि दीपेश दोन्ही खेळाडू, दो भाई दोनो तबाई, आणि सध्या ते चर्चेतलं नाव राहिलेलं आहे संपूर्ण सफाळे क्रिकेटमध्ये. 2च धाव्यांची गरज या मॅचला जिंकण्याकरिता. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल व्हाईट बॉल आहे. पंचांच्या भूमिकेत आम्हाला पाहायला मिळत आहेत किशोर भाऊ आहेत आणि एक ॲज अ अंपायर म्हणून आपण पाहतायत ज्यांनी खऱ्या अर्थानं एक खूप चांगला वसा आता घेतलाय सफाळे क्रिकेटमध्ये. डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी. 40+ क्रिकेट देखील खेळतायत. इथे काय घडलंय आता खऱ्या अर्थानं पहिला बॉल वाईड आल्यानंतर स्कोर आर लेवल 59 धावा तर झाल्या. तदनंतरचा बॉल डॉट आलाय. 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये रन करायची एक. नेक्स्ट मॅच एका बाजूला माकुंडसार आणि एका बाजूला केळवे स्टार जोगाळे. दिग्गज 2 संघांमधला सामना आहे. युवा संघ तिथे आपल्याला पाहायला मिळतील. माकुंडसार मध्ये देखील दिग्गज क्रिकेटपटू जरूर आहेत. एका धावेची गरज आणि प्रेझेन्स ऑफ माइंड. सिंगल मॅचला संपवलं महत्वाचं असतं. पहिला मॅच संपला आणि पहिला मॅच संपला त्यावेळेला खऱ्या अर्थानं जिथे दबदबा राहिला तो म्हणजेच नरेश स्मृती एडवन. टॉस जिंकले, गोलंदाजी स्वीकारली, रनचेस करायला आम्हाला आवडेल आणि रनचेस करत असताना ज्यांनी जबरदस्त क्रिकेट दाखवलं आणि इथे विजयाचा ठसा, विजयाचा झेंडा या पहिल्या मॅच मध्ये रोवला. मॅन ऑफ द मॅच परेश आहेत. मॅन ऑफ द मॅच उमेश पाटील सरांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. एक जबरदस्त स्पर्धा. प्रत्येक मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचला टी शर्ट आणि परेश ठरलेले आहेत मॅन ऑफ द मॅच. तर परेश आपण या मॅन ऑफ द मॅच करिता ज्यांनी खऱ्या अर्थानं जबरदस्त क्रिकेट दाखवलं आणि मॅन ऑफ द मॅच उमेश चौधरी सरांच्या शुभ हस्ते आपण उमेश पाटील. मॅन ऑफ द मॅच परेश यांचा जबरदस्त खेळ राहिला आणि ते मॅन ऑफ द मॅच राहिलेले आहेत.